तर कशा आहेत तुम्ही सगळे? तर लई दिवसापासून आपण भेटलेलो ना, तर आता खूप दिवसानंतर आपण भेटलो आहे आणि हा आपला ट्रॅव्हलिंगच व्लॉग आहे. आता आम्ही लोक चाललो हाजी मलंगला. थोड्या वेळाने आम्ही निघू आता इथून हाजी मलंगला जायला. पुढे तर आता आमची तयारी चालू आहे. आता आम्ही लोक फुल तयार झालेलो आहे निघायसाठी. हे बघा आज असंच चालणार आहे आपण. हे बघा टोपी विपी मम्मी बघा. आता निघतोय की एअरफोन घेतला का तू? नको चल माझावाला मी तो घेणार आहे. कोणचं? आम्ही आता निघालेलो आहे रिक्षात आहे. एकदम परफेक्ट आहे. आता सीएनजी वगैरे भरून निघालेलो आहे. इथे मागे चिलिंग चालू. आता थोडं पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. जसा हायवे वगैरे लागला ना कसा भेटतो. वेलकम टू रस्ता बघा रस्ता. जेवायला अरे नेटवर्क नाही ना. आता आम्ही लोक लई जवळ आलेलो आहे हाजी मलंगच्या. तिथे आता सगळं मागे भात वगैरे चालू आहे. लांब आहे का? लांब आहे अजून थोडं इथून. आता पूर्ण सुमसम एरिया इकडे. ते विटा बांधतात वाटतं. हे सगळे लोक मागे बसलेले आहेत. आताशी जरा हायवे जरा लागलाय. माणसे लिच्ची बघ लिच्ची. घ्यायचा ना
ते डीजे वाला साईड लागते ना पण ते नाही का मध्ये मध्ये थांबवतात किती चाललेलं ना विकी मामा तरी मी इकडे एवढा ट्रॅफिक आहे ना खूप ट्रॅफिक मध्ये अडकले बघा डोंगर दिसतंय थोडं थोडं बघा समोर दिसतंय ना ते काळा काळा डोंगर आहे आपल्याला पंतोळ्याला पण घ्यायचं आता इथे बघू काय भेटतंय की नाही तेच बघतोय आम्ही इथे विचारायला गेले हे बघा हे फुल पब्लिकांच्या काय झालेत काम चालेल कंटेनर मध्ये खाऊ शकतो ना ये देखो कावड़ा डॉन सब बेटे ये लोग अभी दिख रहे नहीं अंधेरे में सब ये देखो अंदर में देखो डोंगर तर पूर्ण दिसतंय आम्हाला इथून फक्त तिथे जायचं आहे बघा मला नाही बोलायचं मलंगड बोलायचं मला ओके इकडे पण काय आम्हाला भेटलं नाही अजून पुढे बघावं लागेल कुठे भेटतंय काय पुढे तर अजून काय भेटलं नाही आपल्याला ते मलंगड दिसतंय हे मांडव पिंडव घेऊन जायचे आणि द्यायचे मांडववाल्याला बारशात लावायचं का काय वाटतं तुला असं काही इकडे किराणाचं दुकान आहे कोणतं तर मंदिर आहे डेअरी मध्ये कुठे भेटी प्लेटी आहेत क्या प्लेटी प्लेटी पंधरावली आहे आपल्याला आता पंधरावळ्या वगैरे भेटलेले आता आपण निघतोय इथून पंधरावळ्या वगैरे भेटलेले आता इथून निघू पोहोचू आपण आता इथे पोहोचू हे बघा दिसते गड अजून मलंगड तुम्हाला मी भेटतो आता मलंगडच्या खाली थोडं वेळ जरा तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका मी भेटते तुम्हाला पुढे इकडे रस्त्याचं वगैरे काम चालू आहे रस्ते बनतात आता मलंगड तर अजून जवळ दिसते आपल्याला बघा हा मेन आहे वाटतं हा मेन आहे ना आणि इकडे पहिली बार तर रेंज पण नाही आणि हवा खूप आहे इकडे पण थंडी असते इथे असं वाटतंय स्वेटर बिटर घालून घेऊन आता अजून जवळ आलेलं आहे आता मी तुम्हाला तिथे मलंगडच्या खाली जाऊन तुम्हाला भेटतो मी आता आम्ही लोक लय पुढे आलेलो आहे मलंगड आता पूर्ण आम्हाला दिसतो समोरच लय जवळ आलो आता आम्ही मलंगडच्या
साऊंड जोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं जाऊंगा खाली लौट कर मैं जाऊंगा सगळं जाणार विकी मामा 50-60 किलो वजन असेल बच गया तेरी लगाए संभाले लौट कर मैं जाऊंगा थाली बघा मंदिर दिसते पूर्ण वाईट आहे बघा पाय दिसतंय तिथे सीड्या बिड्या दिसायला लागल्या आता जाऊंगा थाली बघा आहे तो चढणे कायचे ना काय होतं इथून जायचं टाक इथे जिथपर्यंत चढलं पहिल्या दर्जापासून चालणार का डायरेक्ट पहिल्या इथूनच चालणार अखेर मध्ये आता आम्ही लोक उतरलेलो आहे आता इथून आम्हाला चालायला सुरू करायचं वरपर्यंत पूर्ण इथून पूर्ण सीडी वगैरे पण दिसतंय बघा हे बघा इथून स्टार्ट आहे सीडी बिडी हे बघा हे मंदिर बघा आपलं हे बघा मंदिर हे बघा ते बंद आहे का लिफ्ट बंद आमचा प्लॅन आता कॅन्सल झालेला आहे आम्ही आता वरतून जाणार आहे तिथून दुसऱ्या साईडला आता आम्ही दुसऱ्या साईडून जाणार आहे डायरेक्ट कारण आमच्याकडे जेवण पाणी बिणी घेऊन जायला आपल्याला त्रास होणार म्हणून आता आम्ही लोक इकडून चाललोय त्या गेटवर आपल्याला जायला डायरेक्ट आहे ना वरनं इथंच आहे का आम्ही लोक परत निघालेलो इथून पाणी पितो का आता इथून आपल्याला आता इथून आपल्याला रोपवे दिसायला लागलेलं आहे रोपवे आता निघाले नवीन आपल्याला तर सीडीवरून जायचंय आपल्याला तर सीडीवरून जायचं मग यायचा मतलबच काय नाही का एन्जॉयच नाही केलं फक्त वरती जाऊन दर्शन करून परत आलो गाडी चढत नाही कारण लोक जास्त आमच्या गाडीत सगळं बघा हिरवा हिरवा दिसेल मेरे निकली तो चांद तक जाएगी तेरे तारों से मेरी आएगी तो चांद तक जाएगी कभी तो सुबह आएगी जब तक तू सुनेगा न दिल की दर्द दे
पडलं उतरू का आम्ही? मी आता नाही येते, तुम्ही जावा. परत युटर्न घेतलेलं आहे. इथून दुसऱ्या साईडला जायचं होतं, आपण रॉंग साईडला घुसलोय. मस्त मलंगड दिसतो पूर्ण इथे. आम्ही एवढं जवळ आहे. आपल्याला जायचं या साईडला. चाललेली आहे. आम्ही सगळे चालत जातो आता वरती. नका येऊ. क्या बोलू? घरी काय झालं? चल चल के परेशान हो गए हम लोग कभी से. हमारा रिक्शा वाला थक गया बेचारा. रिक्शा चढ़ नहीं रही थी रिक्शा ऊपर. हम लोग की वजह से चढ़ नहीं रही थी. हम लोग हेल्दी लोग हैं ना, इतने सारे हम लोग खाप देने वाले घर के. तर आता आम्ही लोक पोहोचू वरती. थोडं चालू. बघा तिथे जायचं आपल्याला. तिकडे चढायचं. हे लोकांना इकडे दम लागते, मग वरती काय करतील हे लोक. हे आमच्या रिक्षावाला बघा. माहिती नवरात्रीत आहे ना, सीधा चढलो. नवरात्रीत घेऊन गेला सातव्या माईला हा मुंब्रा देवीला. आता आम्ही लोकांनी चढायचं स्टार्ट केलेलं आहे. सगळ्यांच्या हातात सामान आहेत, बघू शकता. हे बघा, हे लोक चाललेत वरती पाणी भरायला. हे बघा. अरे भाई क्या क्या पकड़ू. सगळं टोपी बिपी आहे बघा. सगळे हवा मारत मारत चालताय. आमच्या तर हातात वजन आहे. काय आवा टाइमपास आहे. मग रूपचं कुठे बंद बोलला ना. अरे चालू आहे, त्याच्याकडे नाही भेटत असेल तिकीट म्हणून बंद बोलला असेल तो. मग तिथे जायचं होतं ना. कोण बोललं आता चालू होतं दिसलेला. काम चालू असताना त्याला प्रॉब्लेम जातो. दम लागला एवढं. कोई गिर पड़े हमको बोलना नहीं. इथे कायदा आहे. रुमाल आहे का? त्या पन्नीचे इथे वाटत नाही, हातावर ओळख उठते. पोपट हे त्यामध्ये धर ना थोडं पुढपर्यंत. काय कुछ भी नहीं है. एक्सरसाइज. चाय चाय करो. पानी की ठंडी बोतल ले लो, चिल्लर लो, गरीब लोग बाकी कितना पैसा लो, मछली लो, पानी बोतल ले लो. हे देखो पहिला स्टॉप इन लोग का. आपल्याला अजून खूप वरती जायचंय. कोण काय चांगल्या नदीवर नेत होतो. तुम्हाला एरंजरला नेलं असं वाटतं. आमची तुम्हाला मदत कमी आहे का? बरं. हे दे. काय दे घालायला. माझ्याकडे 10 चष्मे आहेत तिथे. फुल
मिलन धमाल. माझी छोट्याली लागली कुणाकडे. आता इथून आम्ही निघालो वरतून रोपवरून गेलतो आम्ही लोक फटाफट, कारण हे जे आहेत ना यांना चालायला नाही होत म्हणून आम्ही फटाफट रोपवेवरून आता आलो. मग येताना आम्ही उतरून चालत येतोय. तर आता आम्ही परत येतोय तिथून नाही म्हणजे वरती दर्शन वगैरे केलं. तिथे एवढी गर्दी होती की काय दाखवायला नाही भेटलं. तर आम्ही इथून आता चाललो घरी. दर्शन बिर्शन आमचं खूप भारी झालेलं आहे. फक्त गर्दी होती म्हणून काय झालं ना जास्त दाखवायला विचारायला भेटलं ना. तर आता आम्ही इथून घरी. तर मी इथे आता ब्लॉग एंड करतोय. ह्या ब्लॉगला प्लीज खूप सपोर्ट करा, कारण आपल्याला असे ब्लॉग कुठे आपण गेलो तर काढू शकतो आपण. आता आम्ही इथून फटाफट जातोय कारण आता संध्याकाळचे आम्हाला वाजले 6. टाईम आता खूप झालेला आहे. संध्याकाळचे आता 6 वाजले म्हणून आपण फटाफट मध्ये निघू. हे ना फटाफट मध्ये निघू. आता आम्ही इच्छेत जातो त्याला ब्लॉग एंड. तर तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये.